नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा। सोयाबीनची भाजी तर नेहमीच बनवत असतो, पण आज आपण सोयाबीन तंदूर बनवतो। त्यासाठी सोयाबीन घेतलेले आहेत, गरम कडकडीत पाण्यामध्ये 10 मिनिटं भिजत ठेवायचे, नंतर गाळून घ्यायचं। मसाला बनवण्यासाठी दही, अद्रक लसूण पेस्ट, लाल तिखट, थोडीशी काली मिरी पावडर, हळद, चवीनुसार मीठ आणि तेल सर्व मिक्स करायचं। त्याच्यामध्येच आपण थोडासा फूड कलर टाकलेला आहे, नसेल टाकायचं ते नाही टाकलं तरीही चालेल। 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लॉवर, सर्व मसाला तयार करून घ्यायचा। आता हे जे आपण गाळून घेतलेले सोयाबीन आहे ते घट्ट पिळून घ्यायचे आणि त्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे। मसाला मस्तपैकी लागलेला आहे। आता याला आपण स्मोक द्यायचा। स्मोक दिल्यानंतर टेस्ट अजून वाढते। 10 मिनिटं ठेवायचं आणि 10 मिनिटांनी फ्राय करून घ्यायचे। मीडियम गॅसवरती छानसे फ्राय करून घ्यायचे। फ्राय करून झाल्यानंतर बघा, वरून क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात आणि आतून सॉफ्ट असतात। नक्कीच अशी सोयाबीन तंदूर करून बघा आणि आवडलं तर लाईक, शेअर, कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।